आयज बाय निर्मला सीतारामन हॉनरेबल फायनान्स मिनिस्टरान आपल्या कारकिर्दीतलो नवो बजेट मोदी सरकारच्या कारकिर्दीत ताणें आतां आपलो पेश केला आणि एक सुंदर बजेट अशें आमी ताका म्हणूं येता. सुंदर बजेट हांव ह्याच खातीर म्हणटा कारण विकसित भारत 2047 किंवा आमचे कार्बन आणि ग्रीन एनर्जीच्या बाबतींत 2030 जे टार्गेट्स देशान दवरल्या त्या टार्गेट्सा पर्यंत बऱ्या पद्धतीन घोडदौड करपी असो बजेट म्हणून ह्या बजेटाक हांव म्हणटा. दुसरी गजाल म्हणजे हो बजेट फिस्कल प्रुडन्स म्हणजे फिस्कल जी डिसिप्लिन आसा, फायनान्शियल डिसिप्लिन सगळ्या राज्य सरकारांक लावपा खातीर कार्यरत आसतलो. आणि मुख्य म्हणजे गेल्या 4-5 बजेट कंटिन्युअसली जो आमचो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सबंद देशभर ज्या जोर शोरान जे चलतात ताका बरी आणि धार ह्या बजेटान मेळटली. आयुष्यात सबंद भारताच्या इतिहासात केन्नाच ना असो 12.2 ट्रिलियन म्हणजे 12 लाख कोटी रुपया चे एलोकेशन फक्त इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगाक केला. म्हणजे गेल्या वर्सा परस 1 लाख कोटी चड प्रोव्हिजन आसा. आणि हो जेन्ना आमी 12.2 लाख करोड रुपीज जेन्ना म्हणटात किंवा 12 ट्रिलियन रुपीज जेन्ना म्हणटा तेन्ना 2015 सालान फक्त 2 लाख कोटी जाका बजेट एलोकेशन इन्फ्रास्ट्रक्चराक आशिल्ले त्या तुलनेन जवळजवळ 12 पटीन ताची आता वाढ जाल्ली आसा. म्हणजे 12 लाख कोटी पर्यंत ती वाढ जाल्ली आसा. सबंद बजेटात नारी शक्ती किंवा युवा शक्ती किंवा अन्नदाता म्हणून जे फार्मर्स आसात तांचेर सबंद भर ह्या बजेटान दिला. मध्यम वर्गीयाक व्हडलो जरी इन्कम टॅक्साक बाबतींत पैशाचो जर रिबेट जरी ना जालो जाल्यार मध्यम वर्गीयाच्या लोकांच्या हातान थोडा पयसो खेळटलो. आणि जो बजेटचो टॅक्स जो भाग आसा, टॅक्स एडमिनिस्ट्रेशन भाग आसा, तो टॅक्स एडमिनिस्ट्रेशन भाग अदीक पद्धतीन सुरळीत करपा खातीर टॅक्स रिटर्न फायल करतना जो टायम लोकांक मेळटा तातूंतय मातशी सुटका, तातूंतय मातसो चड वेळ लोकांक ताणें दिला. एकंदरीत जर पळयलें जाल्यार बायो फार्मा किंवा मेडिकल टुरिझम किंवा लेदर इंडस्ट्री, टेक्सटायल इंडस्ट्री, स्पोर्ट्साचे उत्पादन करपी ज्यो राज्य आसा तांकां मातशी बरी उभार मेळटली. क्रिटिकल मिनरल पॉलिसी म्हणजे जे खणी आसात आमच्यो आणि तो मायनिंग कॉरिडॉर करपाक म्हणजे केरळ, आंध्र प्रदेश, ओरिसा ह्या 3 महत्वाच्या राज्यांत मायनिंग कॉरिडॉर करपाक भर दिला. त्याच पद्धतीन लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन, इनलँड जो आम्ही जहाज वाहतूक करता म्हणजे अंतर्गत जहाज वाहतूक, इनलँड हातूनय एक बरो एक फोकस ह्या बजेटान दिल्लो आसा. ओव्हरऑल जर पळयता जाल्यार पॉप्युलस बजेट आमी हाका म्हणूंक शकना कारण हे इलेक्शन इयर न्हय म्हणून तो पॉप्युलस बजेट असो न्हय. पण एकंदरीत उद्योग धंद्याक जे कितें जाय, रिफॉर्म्स म्हणजे बदल जे कितें धोरणात्मक बदल जे आमकां भारतात ह्या वेळार जाय किंवा नवे जे उद्योग धंदे, सेमी कंडक्टर इंडस्ट्रीक जवळजवळ 40,000 कोटी रुपया, बायो फार्मा इंडस्ट्री ही नव्यो इंडस्ट्रीक जवळजवळ 10,000 कोटी रुपया, प्रत्येक डिस्ट्रिक्टाक एक वुमन्स हॉस्टेल करपा खातीर ताणें एक प्रोव्हिजन दवरला. 3 नवे एम्स सारखे इन्स्टिट्यूशन केला. मेडिकल टुरिझमाक हातभार लावपाक, आर्किओलॉजिकल सायट्स बरें करपा खातीर ताणें प्रोव्हिजन दवरला. आणि ताचो इनडायरेक्ट बेनिफीट गोंया सारख्या राज्याक जावपाचो आसा कारण टुरिझम जर पळयलें जर आपण मेडिकल टुरिझम जर आमी पळयलें, मायनिंग इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर जो आसा तातूंत जर कर्नाटकाक जर ताणें जर एड केल्लें जाल्यार गोंयाक आनी मातसो अदीक फायदो जातलो आशिल्लो. पण अंतर्गत जहाज वाहतूक म्हणजे उदकांतल्यान जी वाहतुका खातीर जो प्रोजेक्ट आसा त्या प्रोजेक्टा अंडर आमकां फायदो मेळूंक शकता. एकंदरीत जर पळयलें जाल्यार गेल्या कितलेशे वर्सां आमच्या गोंय सरकारान ऑलमोस्ट 33,000 कोटी रुपयाचो इन्फ्रास्ट्रक्चर गोंयान डेव्हलप केला. आणि आता जर तो बजेट जर पळयलो जाल्यार 12 लाख कोटी इतलो बजेट जितलो जर हाय आसा आणि ताचे जर आमकां जर थोडे जर पैशा अदीक जर मेळत जाल्यार गोंय सरकाराचो भाग मातसो कमी जावं येता. एकंदरीत ज्या पद्दतीन टुरिझमा खातीर भर दिवपा खातीर सरकारान जे प्रयत्न केला नॅशनल लेवलाचेर ताचो बरो परिणाम गोंयान जातलो. मध्यम वर्गीयाच्या हातान जर 4 पैसे जर चड खेळ्ळे आता इन्फ्लेशना टायमार जाल्यार गोंयाच्या पर्यटनाक फायदो जावंक येता. आणि मुख्य म्हणजे गोंयान इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचो भाग आमच्या टोटल इकॉनॉमीन वाढत आसा आणि ती बऱ्यांतली बरी गजाल.
मागीर ताचो जर भाग फायदो जर आमच्या फार्मा इंडस्ट्रीन जर घेत अंडर दॅट बायो फार्मा थिंग जाल्यार आमचे इंडस्ट्रियल सेक्टर गोंयची ताकाय उदरगत जावपाक बरो हातभार लावंक शकता. हांव सामको हॅपी आसा ह्या बजेटाक. म्हाका दिसता एक 10 पैकी 9 मार्क तरी दिवपाक ताका काय हरकत ना ह्या बजेटाक. कारण विकसीत भारताचो जो अजेंडा सरकारान आमच्या फुड्यान दवरला तो अजेंडा परिपूर्ण करपाक जे कितें साधन सुविधा पैसे आणि जे अटेन्शन पॉलिसीक म्हणून जाय ते सगळें दिवपाचे ह्या बजेटान प्रयत्न केल्या. तोखणाय करता हांव फायनान्स मिनिस्टराची एकंदरीत केंद्र सरकाराची.